एक महत्वाचा मुद्दा हा काल सुद्धा मी उपस्थित केला होता आणि आज सुद्धा करतोय की नागपूर ही आपल्या राज्याची उपराजधानी आहे आणि नागपूरमध्ये अधिवेशन हे विदर्भाच्या व्यथांसाठी, विदर्भाच्या प्रश्नांसाठी घ्यावं असा एक प्रघात आहे. आता या सगळ्या काळामध्ये विदर्भाच्या विषयावरती किती काळ चर्चा झाली. आजपर्यंत जर का आपण बघितलं या सभागृहात जे कामकाज झालं, सरकारकडनं महापालिका निवडणुका लक्षात ठेवून घोषणा केल्या गेल्या, मुंबईसाठी घोषणा केल्या गेल्या, सगळ्या त्या करायला पाहिजे, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाहीये. पण विदर्भासाठी काय झाले या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री आणि दोन म्हणजे त्यांचे सहकारी आहेत अर्थमंत्री आणि नगरविकास, त्या दोन मंत्र्यांनी त्याची उत्तरं द्यायला पाहिजे, कारण तेच त्यांच्या पक्षाचे नेते आहेत. त्याच्यामुळे विदर्भाच्या व्यथांना, विदर्भाचे जे काही प्रश्न आहेत, विदर्भासाठी तुम्ही या अधिवेशनात विदर्भाला काय दिलं? कोण म्हणते असं? कोणाची नाही, हा होऊ शकत नाही. पण देतो तुम्हाला, देतो मी. आता सॉरी, तुम्ही कडवे डावे म्हणून तुमच्याकडे बघितलं नाही. त्यांनी आदिवासींचा आणि दलितांचा वेगळा विदर्भ, त्याच्यापेक्षा त्यांनी विदर्भाच्या वेगळ्या विदर्भाची मागणी ही पूर्ण होऊ शकत नाही, कारण विदर्भ हा महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्र हा विदर्भाचा आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे विदर्भातले आहेत. पण आता जे बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून त्यांच्या कच्छपी जे लागलेत ते त्याच्याबद्दल काय बोलणार आहे, त्यांची भूमिका काय आहे? आणि सरकारने आता जाहीर केलं पाहिजे की तुम्ही महाराष्ट्र अखंड ठेवू इच्छिता की महाराष्ट्राचे तुकडे पाडू इच्छिताय, कारण हा महाराष्ट्राच्या मुळावरती आघात करण्याचा विषय आहे. जो कोणी महाराष्ट्र तोडायचा प्रयत्न करेल तो महाराष्ट्राचा नाही. मी तर म्हणेन की त्यांनी आतापर्यंतच्या अधिवेशनामध्ये विदर्भासाठी काय प्रश्न मांडले हे विदर्भाची मागणी करणाऱ्यांनी मागावी. थांब त्याने जरा थांब. भास्करराव जाधव सर बघितलं तर माध्यमांमध्ये प्रखरपणे विरोधी पक्षनेत्याची भूमिका पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतात, जरी असले तरी. पण इतर विरोधक जे आहेत ते प्रचंड थंड असलेले पाहायला मिळतात. ते कधी आक्रमक होणार आहे? आता ते मी कसं सांगू शकतो? हा, तुम्ही काय लोढाचं काय म्हणताय? मंगल प्रभात लोढा म्हणाले की मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा महापौर बसल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि माझी कॉलर टाईट होणार असं मंगल प्रभात लोढा म्हणाले. या विधानाकडे ते बहुतेक टाईट होऊन बोलले असते, म्हणजे कॉलर टाईट होऊन बोलले असते. थांबा ना, आपण मुंबईत बोललो ना, आता विदर्भावरती बोलतोय तर नागपूरमध्ये विदर्भावरती आपण बोलूया. आणि माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला पत्रकारांसुद्धा मी माझी विनंती आहे नम्रपणाने, जे मंत्री तुमच्या समोर काही बाईट द्यायला येतील त्यांना विदर्भाचे प्रश्न विचारा, कारण जे सत्ताधारी पक्षातले आहेत त्यांना. कारण आम्ही तर आवाज उठवायचं काम करतो. आज आवाज उठवण्यासाठी एक प्रभावी शस्त्र असतं विरोधी पक्ष नेता, ते सुद्धा आमच्याकडे नाहीये, तरी सुद्धा आम्ही बोलतो आहोत. मात्र सत्ताधारी पक्ष एकामागोमाग एक येणाऱ्या निवडणुकांमध्ये एवढे आता बिझी झालेत की त्यांना आता उद्याचं अधिवेशन संपल्यानंतर त्यांची हेलिकॉप्टर्स बुक झालेली आहेत. त्यांच्या बॅगेमध्ये आता आनंदाचा शिधा भरलेला आहे. तो आनंदाचा शिधा म्हणजे मी फिरताना माझ्या बॅगा तपासल्या गेल्या, पण यांच्या बॅगामधल्या शिधा तपासला का नाही जात?